इथे आता क्रिस्पी गवार म्हणजे कुरकुरीत गवार करते. त्याच्यासाठी मी ही गवार आता कोवळी कोवळी निवडतानाच वेगळी काढली होती आणि त्या दुसऱ्याची भाजी मी केली आहे तिखट गवार. पण मिठाची कुरकुरीत गवार करणार आहे. लहान मुलांना प्रचंड आवडते. डब्यासाठी करते. नुसती म्हटलं तरी मुलं ज्यांना गवार आवडत नाही ते अशीही खातात. लोखंडाच्या कढईत तेल तापवलं. लोखंडाच्या कढईतल्या म्हणजे कढईतल्या नाही पण लोखंडाच्या भांड्यातील मध्ये केलेले भाज्या खाव्यात. त्यांनी लोह वाढायला मदत होते. तर मी ह्याच्यामध्ये तेल तापलं. थोडंसं जिरं फुललं की मी त्याच्यामध्ये लगेच गवार टाकून घेणार आहे आणि लगेच झाकण ठेवूयात आपण त्याच्यावर. त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या टाईल्स किंवा जी भिंती आहेत त्याच्यावरती तेल उडत नाही आणि ती खराब होत नाही. पण टाकून घेतली थोडंसं ऊन घेतलं. झाकण ठेवून आपण थोडं वाफवून घेऊया. आपल्याला झाकण काढून मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मध्ये मध्ये मी हलवून घेतली. खूप कोवळी गवार आहे बघा, ती लवकर झाली. आता थोडीशी जाड आहे, त्याला व्हायला वेळ लागतो. खूप कोवळी गवार असेल ना पटकन होती ही भाजी, जास्त वेळ नाही लागत. व्हायला आली आहे आता थोडी थोडी. यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. कुठल्याही सुकी भाजी करताना गवार असू किंवा कुठलीही भाजी असू त्या वाफेवर शिजवायच्या. ज्या अशा फळभाज्या वगैरे आहेत बिलकुल पाणी टाकून कुठलीही भाजी शिजवायची नाही, मग त्याची चव जाते. आणि जास्त मसाले अशा भाज्यांना वापरायचे पण नाहीत. गवार असेल किंवा इतर भाज्या असतील त्यांची जी ओरिजिनल चव आहे ती चव जाते. इतर गरम मसाला धने जिरे असं काहीच टाकायचं नाही. हे बघा होत आली आहे. इतर वेळेस आपण तिखट गवार करतो तेव्हा मी पण काही जणांचं पाहिलं आहे की ते गवार शिजून घेतात, ते पाणी टाकून देतात. मग ते गवार चोथा झाला, त्याचा काही उपयोग होत नाही. गवार शिजायला खरंच अजिबात वेळ लागत नाही जर तुम्ही पाण्याच्या वाफेवर शिजवलं. तुम्हाला जर का ती भाजी पाहिजे असेल अगदी 5-7-8 मिनिटात होते. 5 नाही म्हणणार मी, पण 7-8 मिनिटात लगेच भाजी होते. गडबड डब्यासाठी असेल तेव्हा तशी भाजी करून बघा, बिलकुल वेळ नाही लागत. तुम्हाला पाहिजे असेल त्याची रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा, मी दाखवेल. वेळ नाही लागत अजिबात अशा भाज्या बनवायला. आणि त्याची चव जी आहे स्वतःची भाजीची ती तशीच मेंटेन राहिली पाहिजे. त्यामुळे एक्स्ट्राचे कुठलेही मसाले टाकू नका भाज्यांमध्ये. घरगुती जो मसाला आहे तोच रोजच्या भाजीला वापरा. गवार तयार आहे. तिचा कलर माहीत नाही असा का दिसतोय, म्हणजे उजेड नीट नाही आहे म्हणून. झाकण लगेच लावायचं नाही, त्याची वाफ जाऊन द्यायची. मग लावूया. डब्यासाठी मी तयार केली आहे गवार. तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्ही अशा प्रकारे भेंडी कारलं पण करू शकता. नक्की आवडेल मुलांना.